ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर बबिता शेलार म्हणून आहे दुधगावमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर बबिता काकू म्हणतात की माझं लग्न 18व्या 19व्या वर्षी लग्न झालं, तशी माझी 10वी झालेली होती म्हणतात। म्हणजे पूर्वीच्या मानानं माझं शिक्षण चांगलं झालेलं होतं म्हणतात। 10वी जुनी 10वी झालेली होती म्हणतात माझी। आणि त्याच्यानंतर म्हणजे शिकवत गेले मला घरातले, कारण माझं लग्न लवकर ठरत नव्हतं। म्हणजे मी दिसायला अशी थोडीशी हे होते, डावी होते असं म्हणतात त्या। आणि 10वी झाली, 10वी झाल्यानंतर मग पुढचं शिक्षण वगैरे काही मला घरातल्यांनी घेऊ दिलं नाही। असेच 2-3 वर्ष घरात काढली आणि मग परत मग एक स्थळ आलं की जे सगळ्या ह्यानं मला जवळजवळ म्हणतात 22-23 स्थळं बघितलेली होती, तर एकही कुणी पसंत करत नव्हतं। आणि त्यामुळं वडिलांना आधीच फार राग यायचा म्हणतात। दोघं भाऊ आणि मी एकटी होते। आणि तर मी स्थळं मला नाकारून गेली की वडिलांना फार राग यायचा, असं वाटायचं हिचं लग्न होतं आहे का नाही। म्हणजे त्यावेळेला खूप जास्त लवकर लग्न करायची पद्धतच होती। तर त्यामुळं मग म्हणतात सगळेजण नकार देऊन चालले की माझ्या आईला दोष दिला जायचा म्हणतात। का तर माझी चेहरापट्टी आईसारखीच होती। तर सगळेजण मग म्हणायचे म्हणतात की आईवर गेली आणि बापावर गेली असती तर आयुष्याचं कल्याण तर झालं असतं, कुठंतरी तर चांगलं स्थळ मिळालं असतं, एक स्थळ या पोरगीला पसंत करत नाही वगैरे असे टोमणे दिले जायचे मलासुद्धा आणि माझ्या आईलासुद्धा म्हणतात। आणि मग अशामध्ये एक स्थळ आलं आणि त्यांनी होकार दिला, पण म्हणतात की त्यांची एक पहिली बायको वारलेली होती। तर मला कुणी कुठलं स्थळ पसंत करत नव्हतं। आणि त्यांनी म्हणजे होकार दिला म्हटल्यावर आई-वडिलांनी वगैरे आईचं कुणी मत विचारातच घेत नव्हतं म्हणले। पण बाकीच्यांना असं वाटायला लागलं असू दे, काय बायको वारल्याच ना त्याची, कुठं आता बायको आहे कुठं। आणि होतं घरचं म्हणल्या चांगलं होतं, असं काही नाही आहे, घरचं चांगलं होतं, शेती वगैरे होती, माझे मिस्टर पण शेती करत होते म्हणले आणि भरपूर शेती वगैरे होती। त्यामुळं कधी त्यांनी काय असं विचार केला नाही घरच्यांनी म्हणले। आणि त्यांनी माझं लग्न लावून दिलं। आणि त्यांना आधीची 2 मुलं होती, माझ्या मिस्टरांना आधीची 2 मुलं होती, पण ती त्यांच्या बायकोच्या आईवडिलांनी घेऊन गेलीत। दोन्ही मुलंच होती त्यांची, तर बायकोच्या आईवडिलांनी घेऊन गेलीत म्हणले। तर त्यामुळं माझ्या आईवडिलांना पण असं वाटायला लागलं की असू दे, कुठं आता तिथं ह्यांनीच आहेत तेवढं। तर सासू-सासरे होते आणि हे होते, नणंद एक होती, बाकी कुणी नव्हते, सासू-सासरे नणंद एक होती आणि माझे मिस्टर। तर मग म्हणतात लग्न झालं वगैरे, तर जे घर मिळालं म्हणतात ते अगदी म्हणजे संपन्न होतं, असं कुठल्या गोष्टींनी म्हणजे पैसा पाणी वगैरे ह्या गोष्टींनी काही प्रॉब्लेम नव्हता म्हणतात, झालं व्यवस्थित हे। तर मी लग्न झाल्यानंतर बघितलं की म्हणजे माझी जी म्हणजे सवत आपण म्हणायला लागेल, तर त्या ज्या होत्या ती खूप सुंदर होती म्हणल्या। बघितलं मी फोटोज वगैरे ते, तर ती खूप सुंदर होती। मुलांचे फोटो ते मी ज्यावेळेला नंतर बघितले, तर त्यावेळेला मुलं पण खूप सुंदर, ती पण खूप सुंदर वगैरे होती। तर आम्हाला सांगितलेलं होतं की तिला म्हणजे हे झालेलं होतं, TB झालेला होता आणि त्यात ती वारली असं आम्हाला सांगितलेलं होतं। तिला TB झालेला होता, खूप औषधं केली पण नाही ती वाचली असं आम्हाला सांगितलेलं होतं म्हणल्या। आणि नंतर ज्या वेळेला माझं लग्न झालं त्यावेळेला एक 3-4 महिने मला अगदी व्यवस्थित सगळं वाटत होतं, पण त्याच्यानंतर तिथं मला वेगळं काहीतरी जाणवायला लागलं म्हणल्या। तिथं जे पण शेजारी वगैरे यायचे, तर त्यांच्याबरोबर सासूबाई जास्त बोलू द्यायच्या नाहीत, का तर मला खरी हकीकत कळेल म्हणून हे करायचे। तर 3-4 महिन्यात मला खरं कधी असं काही जाणवलं नाही म्हणल्या। तर म्हणल्या ज्या पण वेळेला मी स्वयंपाक वगैरे करायची,
किंवा मला काहीतरी घरातलं काम वगैरे करायला लावायची. धुणं भांडी कधी म्हणजे सासूबाई काम करायच्या नाही असं नाही. त्यांचं असं काय भाज्या निवडून द्यायच्या किंवा काही झाडलोट वगैरे सुद्धा करायच्या. तर आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं की काहीतरी वेगळं असेल. म्हणजे कदाचित नव्हे, पण त्यांनी हेच होतं म्हणतात की त्यांना कळू द्यायचं नव्हतं की नेमकं आधी घडलंय काय. हे मला पण वाटायचं की प्रत्येक ठिकाणी तसं असतंय की जास्त काय कुणाबरोबर बोलू देत नाहीत. नवीन नवीन मुलगी असेल तर बोलू द्यायचं नाही, असं अडवायचं असं नाहीत, पण लगेच सासूबाई थांबायच्या माझ्यासोबत. समजा कोण जोगवा वगैरे मागायला यायचीत मंगळवारचं शुक्रवारचं वगैरे, तर तसं कोण आलं बिलं तर मी घालायला, समजा मी स्वयंपाक करत असायची तर मी घालायला वगैरे समजा गेले, तर सासूबाई लगेच मागोमाग यायच्या. हे असं करायच्या. माझं त्यामुळं जास्त बोलणं कोणाशी झालंच नाही म्हटलं. 3-4 महिने सगळं व्यवस्थित सगळं चालू होतं म्हटलं. आणि 4 महिन्यानंतर माझे मिस्टर एकदा खूप जास्त पिऊन आले म्हटलं. आणि शेतकरी माणूस, आम्हाला कधी असं वाटलं नव्हतं म्हटलं. आणि चांगली शेती माझ्या सासरी म्हणतात खूप शेती. आणि मुलगा एकटाच असल्यामुळं माझ्या आई-वडिलांना पण चांगलं वाटलेलं आणि लग्नानंतर मला पण 3-4 महिने खूप चांगलं वाटलं म्हटलं. आणि एकदा असे एकदम पिऊन आल्यानंतर मग मला कळलं की हे असं ड्रिंक वगैरे करतात. आणि मी म्हटलं, अहो हे पिऊन वगैरे आले, तर असं मी सासूबाईंना बोलले. तर त्यांनी थोडंसं त्यांना दटावल्यासारखं केलं. म्हणजे माझ्या मिस्टरांना थोडं दटावल्यासारखं केलं म्हणतात. पण ना त्यांनी आत नेऊन काहीतरी त्यांना काहीतरी कुजबूज करत होत्या. "काय रे, तुला समजतंय का नाही? अक्कल आहे का नाही? आणि एक बायको गेली, आपली दुसरी बायको आहे, चांगलं सांभाळायचं वगैरे, आणि हे तू काय चालवलंयस? कुठनं काय शिकून आलायस?" असं बोलल्या त्या. आणि असं ओरडत, "थांब, तुझ्या बापाला सांगते." असं करून त्यांना बाजूला घेऊन गेल्या म्हणल्या. आणि काहीतरी खुसूर असं कानात सांगायला लागले. तर त्यांनी आईला एकदम असं ढकलून दिल्यासारखं केलं त्या ह्याच्यामध्ये, दारूच्या नशेमध्ये. त्या एकदम अशा मागं गेल्या, एकदम असं पडणार होत्या, पण त्या पडल्या नाहीत म्हटलं. आणि मी म्हटलं, काय हे असं का करायला लागलं त्यांनी? आणि मी गेले आणि मी म्हटलं, अहो असं का करायला लागलं? त्यांना लागलं असतं, हे झालं असतं. तर त्या नशेत त्यांनी मला, "तुला काय करायचं आहे? तू कोण आहेस? तू आत्ता आलेस ना, परवा आलेस ना, तू कोण आहेस विचारणारी? माझं घर आहे, माझी संपत्ती आहे, माझ्या बाटल्या आहेत, मी पिणार, मी काही पण करणार." असे काही वाटेल ते बडबडायला लागले. आणि कोणतरी एक बाई होती, त्यांनी काही नाव घेतलं नाही, तर म्हटलं त्या बाईचं नाव घ्यायला लागले त्यांनी पिऊन. आणि त्यावेळेला मी तर म्हटलं की जी म्हणजे बायको होती त्यांची, पूर्वीची जी बायको होती, तिचं नाव मंगला होतं म्हणले. आणि ह्यांनी जे नाव घ्यायला लागल्यात ते दुसरंच नाव कुठलं तरी आहे. आणि तर ते मला म्हटल्या, काही कळेना की मी जाणार आहे तिकडंच, तिच्याकडंच जाणार आहे. आणि मला म्हणजे पहिल्यांदा आधी एकदम असं वाटलं की ह्यांच्या बायकोकडे जाणार आहे असं काय म्हणायला लागलेत का काय? म्हणजे बायकोच्या ह्याच्यात ह्यांनी पिलेत का काय दुःखात? असं माझ्या एकदम डोक्यात आलं. पण नंतर लक्षात आलं की त्यांच्या बायकोचं नाव मंगला आहे. हा माणूस जे नाव घेतोय ते दुसरंच कुठल्यातरी बाईचं नाव घेतोय. आणि मग मला म्हणजे असं वाटायला लागलं की ह्या माणसाचं बाहेर काहीतरी आहे का काय? रात्रभर झोप लागली नाही. माझ्या सासूबाई काय म्हणल्या, "तू माझ्याजवळ येऊन झोप." मी त्यांच्याजवळ झोपले म्हणल्या त्या दिवशी. आणि सासरे बाजूला झोपले. तर माझे मिस्टर म्हणले, एका ठिकाणी जाऊन ह्याच्यात पडलेले होते. म्हणजे सोफा आपण म्हणतो ना, असं घराण्यापूर्वी सोफा असायचा, तर सोफ्यात जाऊन पडलेले होते म्हणले. आणि तर तिथंच त्यांना कुणी पांघरून पण घातलं नाही. मी रात्रीचं उठून बघितलं, तर त्यांना कुणी पांघरून घातलं नाही, काय नाही. आणि ते असेच पडलेले होते. आणि मधूनच ते नाव वगैरे काहीतरी घेत होते. सगळ्यांना झोप लागल्यावर मी उठून ज्यावेळेला ऐकायला लागले, तर ते नशेत त्या बाईचं नाव घेत होते आणि मधनंच असं रडल्यासारखं करत होते. तर मला एकदम शॉक लागल्यासारखा झाला म्हणले. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला त्यांची उतरली,
तर त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं. आई वगैरे पण सकाळी उतरल्यानंतर आईनं त्यांना अंघोळीला वगैरे पाठवून नंतर त्यांनी जायच्या आधी दोघं जण काहीतरी बोलत होते. तो म्हणजे आई वडील त्यांचे दोघं जण काहीतरी बोलत होते त्यांच्यासोबत. पण मला ते ऐकू आलं नाही म्हणले. आणि मी काहीच बोलले नाही. काय बोलायला म्हणजे शब्दच नव्हते म्हणले आणि बोलले नाही. मी सगळ्यांना स्वयंपाक वगैरे का तर स्वयंपाक लवकर करायला लागायचा. का तर म्हणजे 8-9 वाजता जेवूनच ते निघायचे म्हणले. आणि ज्यावेळेला ते समोर आले त्यावेळेला मी पण काही बोलले नाही आणि त्यांनी पण काय असं म्हणजे काही घडलंच नाही. अशा आविर्भावात त्यांनी जेवले, खाल्ले, काही न बोलताच घरातनं निघून गेले. आणि मला त्यावेळेला असं झालं, की बाबा आपण काय म्हणजे ह्या माणसाचं बाहेर काय चालू आहे का? मग मनात हजार शंका यायला लागल्या म्हणल्या. आणि मग ते असं होत अधनं-मधनं कधीतरी ते पिऊन यायचे वगैरे. तरी मला 1 वर्षभर काही म्हणजे हे असं पिऊन यायचे वगैरे, कधीतरी दंगा करायचे, हे एवढंच कळायचं आणि त्या बाईचं नाव घ्यायचे हे एवढं. पण मला असं वाटायचं की ती बाई नसेल आत्ता, आयुष्यात नसेल किंवा ती बाई कोण होती, काय होती, काय मी कुणालाच विचारू शकत नव्हते. सासूबाईंना पण मी काहीच विचारलं नाही त्या गोष्टींबद्दल. का तर त्यांनी खरं काय सांगणार नाही ते आपल्याला माहीतच होतं. नवऱ्याबरोबर तर बोलायची तेवढं त्यावेळेला हेच नव्हतं की ह्या गोष्टींबद्दल बोलायचं. तर असं होत असताना म्हणतात मी प्रेग्नेंट राहिले म्हणतात. आणि म्हणजे जवळजवळ 6वा-7वा महिना सुरू झाला. पहिले म्हणजे दिवस मी थोडे विसरत गेले. असू दे काहीतरी असेल त्यांचं आहे, बाकीचं तर सगळं व्यवस्थित आहे. आपल्याला कोण पसंत करत नव्हतं. झाले आपले लग्न असे नका. त्यावेळेला 6वा महिना ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला एक दिवशी म्हणजे खूप आता वर्ष 1.5 वर्ष होत आलेलं माझ्या लग्नाला म्हणतात. आणि त्यामुळं मी थोडीशी बाहेर पडायला लागले होते. थोडीशी म्हणजे कुठेतरी असं मंदिरात वगैरे हळदी कुंकवाला जायला वगैरे एवढंच काय ते. तर म्हणतात मी एकदा मंदिरात जायला म्हणजे दर सोमवारी वगैरे आमच्या इथं महादेवांचं मंदिर आहे. तर सासूबाई म्हणायच्या जाऊन ये जा. तर मी मंदिरात गेले होते म्हणला, महादेवाच्या मंदिरात. आणि आमच्या इथं एक आजी होती आणि तिनं मला बोलली म्हणल्या, "तू रंग्याची सून ना गं?" म्हणून त्या आजीने मला विचारलं. तर मी म्हटलं, "हां, ते रंगराव आहेत ना, त्यांची सून आहे मी" म्हटल्या. तर "हां, माहिती आहे की." "बरं गं बाई, त्याला मिळाली तरी त्या पोराला बायको, नाहीतर कुणी दिली असती असल्या गुणांनी त्यांना बायको तर कुणी दिली असती. पण तुला नशीब गं त्याचं चांगल्या घरातली आणि दुसरी आणि पोरगी पण चांगल्या घरातली मिळाली." असं ज्यावेळेला त्यांनी बोलले त्यावेळेला मला राहवलं नाही. म्हणजे त्यांनी मुद्दाम बोलतात का कशासाठी बोलतात हे पण मला कळलं नाही. पण असतात का बायकांच्या सवयी तशा. पण इतके दिवस माझ्या मनात होतं. तर मी विचारलं ते म्हटलं का का हो असं का बोलला आजी तुम्ही? तर नाही गं, आता तुला माहीतच असेल की त्याची बायको कशानं वारली, तो कसा आहे. असं ज्यावेळेला त्या बोलायला लागल्या. तर कसे आहेत? चांगले आहेत. मी तर आता 1.5 वर्ष झालं त्यांच्याबरोबर राहते. मला कधी कुणी त्रास नाही दिलेला. आता कशाला देतील त्रास? त्रास दिला तर दुसरी बायको तर टिकेल काय त्यांच्या घरात? असं त्यांनी बोलल्यावर मी म्हटलं, "का हो? काय काय झालेलं त्यांना? काय काय हे झालं?" "अगं तिनं घरात तुमच्या फास लावून घेतलाय." असं ज्यावेळेला त्या बोलल्या म्हणला, मला 6वा महिना होता आणि माझी अवस्था काय झाली असेल विचार करण्याच्या पलीकडची म्हणतात. आणि माझ्या अंगातून एकदम असा जीव गेल्यासारखा व्हायला लागला. आणि मी म्हटलं, "ओ आजी काहीतरी काय सांगताय?" तर "अख्ख्या गावाला माहिती आहे की" म्हणल्या. "आणि तुझ्या आई-वडिलाला काय माहीत नाही काय?" तर "नाही हो, आम्हाला त्यांना टीबी झाला होता" म्हणून सांगितलं. "कशाचा टीबी होते? एवढी चांगली गुणाची सोन्यासारखी पोर होती, ह्याच्या गुणानं मेली ती पोरगी फास लावून." असं ज्यावेळेला त्या बोलल्या म्हणल्या, त्यावेळेला मला असं मला वेड लागतंय का काय असं व्हायला लागलं म्हणलं. तर मी म्हटलं का मी विचारलं असेल, पण विचारायला तर पाहिजे होतं, पण मी का विचारलं आणि ते पण इतक्या वेळानं. आणि मग मला एवढं जे टेन्शन आलं म्हणतात. आणि मग मी तिथंच थांबले. म्हटलं, "का हो आजी, काय झालेलं होतं ते?" तर "अगं तुझा नवरा काय चांगला आहे व्हय आणि बाहेरचा नाद आहे त्याला आणि त्या घाण नादापायी
ती बाईसुद्धा घरी आलेली होती इथं. आणि त्या घाण नादापायी त्यानं काय काय केलं. निम्मी शेतं विकली आणि त्या बाईच्याकडं जाऊन राहायचा आणि तिकडंच 3-3, 4-4 दिवस हे करायचा आणि त्या मुलांकडं लक्ष नसायचं, काय नसायचं. हे सगळं आणि त्या सासूचा त्रास वेगळाच घरात तिला, त्या पोरगीला. आणि हे सगळं तिला सहन झालं नाही आणि ती बाई पण एक दिवशी घरी आलेली आणि ते ते सहन झालं नाही आणि त्या पोरगीनं फास लावून घेतला घरात. असं ज्यावेळेला बोलले त्यावेळेला मला असं झालं म्हटलं की काय मी करू आणि काय करू. आणि मला उगीचच घरात घाबरल्यासारखं व्हायला लागलं. म्हणजे आधी मी ज्यावेळेला फोटोज ते बघितलेले होते म्हटले ते माझ्या सवतीचे वगैरे, तर त्यावेळेला मला काहीच वाटलं नव्हतं. पण नंतर मी ज्यावेळेला घरात आत गेले म्हटले, मला उगीचच असं घाबरल्यासारखं व्हायला लागलं म्हटले. आणि त्यात मी प्रेग्नेंट होते. त्यामुळं असं व्हायला लागलं की मला काहीतरी होतंय काय आणि म्हणजे काही पण विचार मनात यायला लागले म्हटलं. आणि त्या आजीनं वगैरे सगळं सांगितलेलं मला. म्हणजे मला सांगितलं की राहत्याला घरात तिनं फास लावून घेतला आणि ह्याने 1000 पूजानंतर घातल्या आणि तसा जाणार आहे का तिचा आत्मा, असं ज्यावेळेला त्या बोलल्या म्हणला त्या आजी. म्हणजे त्यांनी मुद्दाम असं बोलल्या, तसं सांगितलं मला का कशासाठी हे केलं पण काही माहीत नाही. पण त्यांनी ज्यावेळेला ते सांगितलं ना, मी म्हटलं का मी ज्यावेळेला मला माहीत नव्हतं तेच बरं होतं, का मी हे विचारून घेतलं. असा माझा जीव झाला म्हटलं. मी खूप घाबरले म्हटलं आणि मला असं उचलून फेकल्यासारखं व्हायला लागलं. घरात जावं का नाही का, इथनंच पळून कुठंतरी जावं असं झालं. आणि घरात ज्यावेळेला मी गेले ना, मला इतकी भीती वाटायला लागली म्हटलं. आणि मला हे कळेना की तिनं नक्की ते कुठं करून घेतलेलं. तर ह्या गोष्टीची मला भीती आणि मला ह्या खोलीतनं त्या खोलीत हे होईना म्हटलं. ज्यावेळेला मी घरी गेले आणि राग इतका असा आलेला म्हणतात की ह्या लोकांनी इतकं फसवून लग्न केलं आहे आणि काय बोलायच्या पलीकडं असं इतका राग आलेला म्हणतात आतून. आणि मग मी गेले घरात, तसंच स्वयंपाक केला, रडत रडतच स्वयंपाक केला. त्या दिवशी सासूबाई विचारायला लागल्या, का गं आणि मंदिरातनं आलंच, काय बरं वाटेना का, एवढं शांत शांत आहेस, हे आहेस. तर नाही हो काय नाही ते असं मी बोलले. का तर ही बाहेर जाऊन हिला सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात का असं वाटायला नको. म्हटलं आणि काय काय आहेत ह्यांच्या गोष्टी कुणास ठाऊक. आणि त्या गोष्टीचा घाबरून माझ्यावर इतका परिणाम व्हायला लागला. मला म्हणजे दिवसाढवळ्या मला भीती वाटायला लागली म्हटलं. आणि मी उगीचच इकडं तिकडं पळत सुटायची म्हटलं. म्हणजे हार्मोन्स चेंजेस वगैरे हे आत्ता कळायला लागले. त्यावेळेला ते सुद्धा काही अक्कल नव्हती म्हटलं. पण तसं माझं होत होतं म्हटलं. आणि सावरायला कोण नसल्यामुळं मला इतकी भीती वाटायला लागली. आणि तर म्हटलं ते दिवस फार भयानक होते. 2 महिन्यांनी मी आईकडे गेले डिलेवरीला म्हणतात. पहिली डिलेवरी असल्यामुळं. परत मला यायची इच्छा होईना म्हणतात. म्हणजे मी आईला फक्त बोलले की आई आणि असं झालेलं आहे त्या घरात आणि ती असं हे आपल्याला त्यांनी कारण सांगितलेलं आहे. असं ज्यावेळेला आईला सांगितलं, आईला पण फार मोठा धक्का बसला आणि आईला पण भीती वाटायला लागली म्हटलं. आणि मला तर म्हटल्या त्या घरात मी त्याच्यानंतर म्हणजे 7वा महिना ते सुरू झाल्यानंतरच मी लगेच आलेले होते म्हटलं आईकडं. मला 1-1.5 महिना मला त्या घरात नकोसा झालेला होता म्हटल्या. आणि मला फार भीती वाटायला लागली वगैरे म्हटल्या. आईला पण काय सुचेना की काय करावं वगैरे. आणि हे असं चालू असतानाच म्हटल्या माझ्या प्रेग्नन्सीच्या दरम्यानच एक काकू होत्या म्हटल्या, ज्या म्हणजे आमच्या आईच्या घरात शेजारी एकांच्या घरी गोंधळ होता म्हटल्या. आणि त्या गोंधळासाठी जेवणाला बोलवलेलं होतं. आईच्या घराशेजारी नवीन आलेले होते म्हटले राहायला आणि त्यांच्यात गोंधळ होता आणि त्यांनी घरी जेवायला बोलवलेलं होतं. तर जेवायला बोलवलं त्यावेळेला आम्ही म्हणजे आई म्हटली तू राहू दे, आम्ही जाऊन येतो म्हणले. आणि माझे वडील पण त्या दिवशी घरी होते म्हणले आणि 2 जण गेले होते तर बोलवले त्यांनी म्हणून आपलं. तर त्यांच्यातलं ते पूजा त्यांचं झाल्यावर मुलगी आले ना तुमची, पाठवून द्या की जेवायला. तर नाही होती प्रेग्नेंट आहे कशाला, नाही असू दे की त्याला काय होतं आहे, आता संपलं आहे सगळं, आता काय म्हणजे ते आवाज वगैरे ह्याच्यामुळं ते नको बोललेली आई पण. तर
ठीक आहे म्हटलं. आणि मग मी गेले म्हटलं त्यांच्या घरी जेवायला म्हणून. तर जेवायला गेले त्यावेळेला त्यांची मुलगी म्हणजे पुण्यात राहत होती म्हणले. त्या त्या काकूंची मुलगी पुण्यात राहत होती त्यावेळेला. आणि ती आलेली होती आईच्या घरी त्यांच्या. तर ती मुलगी आईंच्या मार्गातली होती म्हणलं. आणि मी जेवायला बसले त्यांच्यासोबतच. तर कितवा महिना आहे वगैरे तिनं मला ज्यावेळेला विचारली, तर त्यावेळेला मी म्हणलं की मला आता 7वा संपला, 8वा सुरू झाला आहे म्हणून. आणि 2-3 दिवसांनी मी परत त्यांच्या घरी ज्यावेळेला गेले, म्हणजे करमेना मला म्हणून आईला म्हटलं त्यांच्या घरी तर थोडंसं जाऊन येते, मी बसून येते थोडा वेळ, त्यांची मुलगी ते नाही. तर गेले, तर त्यावेळेला ती आईंचं पुस्तक वाचत बसलेली होती म्हणल्या. आणि होतं सत्वशील राजे, ते पुस्तक ती वाचत होती म्हणले. आणि मी ज्या वेळेला गेले त्यावेळेला तिनं हातानं खूण केली की थांब म्हणून. तर मग मी 5-10 मिनटं बसले. तोपर्यंत काकू वगैरे आल्या, बोलल्या म्हणल्या माझ्याबरोबर आणि तर मी म्हटलं की मला करमेनच झाले हो, कसं तरीच व्हायला लागलेलं आहे. आणि आईला सांगितलं तर पण आई पण उगीच असं तिला पण टेन्शन येते. मला असं मनच कशात लागेना झालं. तर त्यांनी म्हटला की अगं होतं आहे असं आणि प्रेग्नेंट असलं ना असं होतं आहे. मनात काहीतरी वेगवेगळं आणि वाईट काय आणायचं नाही मनात, सगळं चांगलं चांगलं आणायचं. मुलावर परिणाम होत असतो त्या गोष्टींचा. चांगल्याच गोष्टी होणार, चांगलंच होणार, सगळं बाळ चांगलंच होणार असेच विचार करायचे. त्या काकू सांगायला लागल्या. त्यावेळेला तिचं ज्यावेळेला वाचन संपलं तर त्यावेळेला ती म्हटली तुला असं वाटतंय ना कसं तरी वगैरे त्यानं वाटतंय ना, तर आमच्या आईंची पुस्तकं नेऊन वाच. तू म्हणजे देवाचं दुसरं काय करतेस काय? तर नाही असं काय करत नाही म्हणून म्हटलं. तर हे पुस्तकं वगैरे घेऊन जा, वाच. तर सत्वशील राजे त्यांनी दिलेलं होतं म्हणलं मला वाचण्यासाठी. तर ज्यावेळेला मी ते पुस्तक वगैरे घेतलं म्हणल्या आपली संतती चांगली व्हायची असेल तर आपण चांगले चांगले विचार करायचे. ओम नमः शिवाय म्हणत जा त्यांनी मला सांगितलं. आणि खरं सांगू का, हे जे आत्ता 2-4 अनुभव आहेत ते सगळे ह्याच्यानंतरचे सुद्धा जे 2-4 अनुभव आहेत ना सगळे, आणि काल परवाचे अनुभव, हे सगळे ना नामस्मरणावर जास्त भर द्या हे सांगण्यासाठी आईंनी पाठवले का काय. मला खरंच असं म्हणजे हे एक प्रकारचे अनुभवच आहेत की आईंना वाटतंय काय की जास्तीत जास्त नामस्मरणावर लोकांनी भर दिला पाहिजे. तर कालचा जो अनुभव एक होता त्या ह्यांचा की जो खूप मोठा होता अनुभव, तर तो सुद्धा तसाच होता की त्यांनी खूप जास्त नामस्मरणावर भर दिलेला होता. आणि ह्या अनुभवात सुद्धा काकूंनी तेच सांगितलेलं आहे की नामस्मरणावर जेवढा आपण जास्त भर देऊ तेवढं जास्त आयुष्याचं सोनं होणार आहे. नामस्मरण ही सगळ्यात मोठी ताकद आहे म्हणतात त्या. तर त्यांनी मला सांगितलेलं म्हणतात की नामस्मरण करत जा, ओम नमः शिवाय म्हणत जा. काही पण भीती वाटायला लागली तर मोठमोठ्यानं ओम नमः शिवाय म्हणायचं, काहीही होत नाही. तर त्यांना माहिती नव्हतं रिझन मी का घाबरायला लागले. पण तरीसुद्धा त्यांनी मला त्यांना काय वाटलं की प्रेग्नन्सीमध्ये असं हे होतं की घाबरल्यासारखं होणं, हे असं म्हणजे आपण म्हणतो ना हार्मोन्स काहीतरी चेंजेस झाल्यामुळं त्यांना होत असेल. तर तसं त्यांना वाटलं म्हणतात की हे प्रेग्नन्सीमध्ये असं होत असेल हिला. पण माझ्या मनात जी भीती होती ती वेगळी होती. पण त्यांनी मी म्हटलं अहो तुम्हाला काय सांगू, हे मला असं प्रेग्नन्सीमुळे त्यानं काय होत नाही हो, माझं वेगळंच कारण आहे मला भीती वाटण्याचं ते. असं ज्यावेळेला मी त्यांना बोलले त्यावेळेला त्या म्हटल्या की कारण कुठलंही असू दे, कारण हे असू दे, कारण घरचे असू देत किंवा काय तुझ्या काहीतरी अडचणी असतील संसारातल्या ते असू दे, कारण कुठलंही असू दे, उपाय तोच आहे. नामस्मरण भरपूर कर, ओम नमः शिवाय म्हण. आणि दुसरं काय कशाचं तू काय करत नाहीस ना देवाचं. त्यांनी 2-3 वेळा विचारलं खोदून तर नाही हो. मग तू ही पुस्तकं ने बिनधास्त हे वाच तू. त्यांनी ती जे पुस्तक वाचत होती तेच पुस्तक तिने माझ्या हातात दिले म्हणले. आणि हे वाचायला सुरुवात कर, ओम नमः शिवाय म्हणायला सुरुवात कर. जितकी पण भीती वाटेल ना तेवढं जास्त ओम नमः शिवाय म्हण, असं तिनं सांगितलं मला. आणि त्या काकू पण बोलल्या. आणि इथं आम्ही आता घर घेतलं आहे का नाही, तर हे सगळं नामस्मरणावर झालेलं आहे बघ, आणि आमच्या आईंच्या कृपेवर झालेलं आहे हे. नाहीतर आम्हाला इथं घर मिळणार नव्हतं आणि आम्हाला कमी बजेटमध्ये घरच मिळणार नव्हतं. त्यांनी नवीन घर घेतलेलं होतं म्हणतात ते. आणि आमचं बजेट तेवढं नव्हतं
आईने सगळी जुळवाजुळव करून आणली आणि इथं आमचं बस्तान बसवलं आहे बघ. आणि तुला खरं सांगते, कसल्याही अडचणी असू देत आई मार्ग काढतात. मग मी असं हळूच त्यांच्या फोटोकडे जरा बघितलं. आईंचा फोटो तिथं लावलेला होता म्हणतात. त्या फोटोकडे जरा बघितलं आणि म्हणजे ह्यांचं मंदिर आहे का इथं कुठं ते असं त्यांना विचारलं. मंदिर तुला कशाला पाहिजे म्हणलं. आत्ता मी जे सांगते त्या पद्धतीनं उपासना केलीस. मंदिर बेळगावला जर तू गेलीस तर तुझं डिलेवरी वगैरे व्यवस्थित झाली तर बेळगावला येते असं पण म्हण पाहिजे तर आईंना. तुला खूप म्हणजे काहीतरी डिलेवरीची वगैरे भीती वाटत असेल तर आईंना म्हण, मी बाळ झाले की बाळाला घेऊन येते मंदिरात आणि माझं बाळ निरोगी होऊ दे, चांगलं हे होऊ दे. आणि तुला भीती वाटत असेल म्हणजे प्रेग्नेंट आहेस म्हणून डिलेवरीची वगैरे भीती वाटत असेल तर जास्तीत जास्त नामस्मरण कर. किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी वाटत असले तरीसुद्धा नामस्मरण कर मी तुला खरं सांगते. म्हणजे त्यांनी इतक्या कळकळीनं सांगत होते की नामस्मरण कर, नामस्मरण कर. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि मग मी गेले घरी आणि पुस्तक घेऊन गेले सत्वशील राजा आणि त्यातली गोष्टी ज्या होत्या त्या वाचल्या वगैरे म्हणल्या. आणि वाचल्यानंतर नामस्मरण करायचं आहे म्हणून मी बसले म्हणल्या आणि नामस्मरण करायला लागले म्हणल्या. एक 10 मिनटं नामस्मरण कसं तरी केलं. पण मला असं बेचैन व्हायला लागलं म्हणल्या, घाबरल्यासारखं व्हायला लागलं. नामस्मरण करायला नको, नामस्मरण करायला असं वाटायला लागलं म्हणल्या. तर मी ते पुस्तक उचललं म्हणल्या आणि परत त्यांच्याकडे गेले. थोडंसं वाचलं आहे, मला काय वाचू वाटेना तर राहू दे, नंतर मी कधीतरी घेऊन जाईन असं मी म्हटले. तर त्या म्हटल्या, अगं असं काय, तुला काय कशाची भीती वाटते, तू काही हे करू नकोस, तू परत ने पुस्तक आणि वाच थोडंसं, अजून थोडंसं वाच आणि मग परत आणून दे ना. नकोस तुला वाटलं तर तू आणून द्या, आज तुझ्याजवळ ठेव, तुला भीती वाटते म्हणतेस ना, आज तुझ्याजवळ घेऊन झोप हे पुस्तक. असं ज्यावेळेला त्यांनी म्हणले तर भीती कमी होते आहे ना. तर तू हे पुस्तक घेऊन झोप आणि ओम नमः शिवाय म्हणत झोप. हे पुस्तक जवळ घे आणि ओम नमः शिवाय म्हणत तू झोप, काही हे होणार नाही म्हणल्या. आणि म्हणला मला 2 महिने व्यवस्थित झोप लागत नव्हती. त्या दिवशी मी पुस्तक उशाला ठेवलं म्हणल्या. म्हणजे आईनं माझ्या ते नवीन एक कापड दिलं म्हणल्या, ह्याचं ब्लाऊज पीस नवीन एक दिला म्हणल्या. ते डोक्याच्या वर ठेवलं म्हणल्या, त्याच्यामध्ये ते पुस्तक घालून ठेवलं आणि मी त्याच्यावरती हात असा ठेवला म्हणल्या आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत त्या रात्री 2 महिन्यात मला पहिल्यांदा चांगली झोप लागली म्हणल्या. आणि मला सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेला मी उठले त्यावेळेला 6:15 वाजलेले होते म्हणल्या. 10 वाजता मी झोपलेले होते, 6:15ला आईनं पण उठवली नव्हती म्हणल्या मला. आणि त्यावेळेला मला असं वाटलं कितीतरी वर्षानं माझ्या आज झोप झाल्या का काय. तर आणि मला इतकं भारी वाटलं म्हणल्या. आणि मी उठले आणि अंघोळ केली नाही हे लक्षात आलं नाही माझ्या. मी तसंच त्या पुस्तकाला पाया पडले म्हणल्या आणि आईकडं गेले आणि रडले एकदम म्हणल्या. आणि आई मला किती दिवसातनं आज चांगली झोप लागली गं, 2 महिने झालं मला झोप नाही आहे. तर आईला पण भारी वाटलं. आई म्हणली असतंय गं, देवाचं काहीतरी आपण चांगलं करायला लागलं की काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर होतात. असू दे, ते पुस्तक वाचत जा आणि ओम नमः शिवाय म्हणतात सांगितलं ना त्यांनी तर म्हणत जा. मोठ्या माणसांनी सांगितलेलं काय वाया जात नाही. आणि मग म्हणल्या मी त्या दिवशी बसून जवळजवळ म्हणल्या जेवल्यावर वगैरे आई काय मला तिथं काम पण लावायची नाही म्हटल्या एवढं. आणि मग जरा फिरून वगैरे यायची मी तेवढंच. आणि मग मी नामस्मरणाला बसले म्हटल्या जेवल्यावर वगैरे. जे मी 10ला नामस्मरणाला बसले होते ते मी जवळजवळ 1 वाजेपर्यंत नामस्मरण करत होते. आईनं पण अजिबात रोकलं नाही, टोकलं नाही. आणि मलासुद्धा कळलं नाही मी इतका वेळ कशी नामस्मरण करत बसले. आणि मी नामस्मरण केलं. उठून आई म्हणजे आईनं पण काय उठवलं नाही. उठून बघते म्हणल्या 1 वाजलेले होते, म्हणजे दुपारचे 1 वाजलेले होते म्हणल्या. आणि भुकेची जाणीव व्हायला लागली होती थोडी थोडी. आणि मग आईनं जेवायला वगैरे दिलं आणि मी पुस्तक घेऊन परत त्यांच्याकडे गेले म्हणल्या. आणि हे पुस्तक असू दे हो, मला खरंच काकू तुम्हाला काय सांगू, मी इतकी रडले म्हणल्या की 2 महिन्यात मी काल नीट झोपले बघा. तर त्यांना एवढा आनंद झाला म्हणल्या. त्या म्हणल्या आपण हे आईंचं एखाद्याला सांगतोय आणि एखादं करतंय आणि त्याला एखादा छान अनुभव येतोय, त्यावेळेला सांगणाऱ्याला एवढा प्रचंड आनंद होतोय म्हणल्या. तसा आनंद झाला आहे बघ मला म्हणल्या. तुला झोप लागली ना,
अशीच छान तुला झोप लागेल, सकाळी लवकर जाग पण येईल, संध्याकाळी लवकर झोप पण येईल आणि जे विचार थांबवायचे आहेत ना ते नामस्मरणानं थांबव बघ. आणि सगळी पुस्तकं आहेत आमच्यात, वाच तू नेऊन नेऊन एक 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 असं त्यांनी ज्यावेळेला सांगितलं तर त्यावेळेला मला खूप चांगलं वाटलं. आणि मी म्हटलं हे आईंचं जे आहे ते कायमस्वरूपी करायला लागेल ना आता. तर त्या म्हटल्या कायमस्वरूपी केलं तर आयुष्याचं सोनंच आहे. जर आपण कामापुरतं जर त्यांना धरलं तर मग आई विचार करतात परत परत आपण काहीतरी त्यांच्याकडं मागताना आई का द्यायचं का नाही हे विचार करणार ना. आई पण आपल्यासारखंच आहे ना ते पण. तर तसं म्हटल्यावर मी म्हणलं नाही नाही मी करणार हो, पण काकू तुम्हाला सांगू मी फार अडचणीत आहे. तुम्हाला म्हणजे आता मी सांगू शकत नाही, पण फार अडचणीत आहे मी. तर त्या म्हणल्या अडचणी सगळ्यांनाच असतात, पण नामस्मरण सोडू नकोस, नामस्मरणावर भर दे. मग मी त्यांना म्हटलं आज 10 वाजल्यापासून मी नामस्मरणाला बसले, 1 वाजेपर्यंत नामस्मरण केलं. त्याला काकू मला एक शब्द बोलल्या, म्हणल्या की आज जे खाल्लं आहे ना आपण त्याचं ना उद्या आपल्याला फळ मिळत असते. म्हणजे त्याची ताकद तुम्हाला लगेच येत नसत्या, उद्या येत असत्या. तर आज जे नामस्मरण केले ना त्याचं फळ तुला उद्या मिळणार, असं म्हणल्या त्या काकू त्यावेळेला म्हणल्या. आणि तुम्हाला खरं सांगते म्हणतात जसजसं मी नामस्मरण वाढवत गेले, मी काही कामच नसायचं आईच्या इथं. आणि वडील पण माझे खूप काळजी घ्यायचे. आधी वडील खूप ठिसफिस करायचे लग्नाच्या आधी, पण वडील पण माझी खूप काळजी घ्यायचे म्हणले. आणि त्या पिरियडमध्ये 1-2 वेळा मिस्टर माझे येऊन गेले म्हणले. आणि मिस्टर आल्यावर मला इतका राग यायचा म्हणले, मला असं त्यांनी आलं की घाण वाटायचं, नकोच वाटायचं, इतका राग यायचा की असं वाटायचं कशाला आला आहे हा माणूस, असं वाटायचं म्हणले. आणि त्या पिरियडमध्ये मी नामस्मरण करत बसलेली असायची. आणि त्यावेळेलाच 2 वेळा ज्यावेळेला ते आले त्यावेळेला मी नामस्मरण करत बसलेले असायचे आणि ते यायचे म्हणले. तर मी अर्धा पाऊण तास तर काही मुद्दाम उठायचीच नाही. आणि मग उठल्यानंतरसुद्धा त्यांचं कधीही चेहऱ्यावरचे भाव बदललेले मी बघितले नाहीत, किंवा राग आला आहे किंवा असं हे काही मला ते जाणवलं नाही. त्यांनी यायचे, चांगलं बोलायचे म्हणले माझ्याबरोबर. मला कधी-कधी प्रश्न पडायचा, हे म्हणजे पिलेत वगैरे ह्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत. हां, कुणाचं तरी नाव वगैरे, पण असं एवढं काय झालेलं होतं? हा माणूस म्हणजे माझ्याबरोबर एवढा पण काय असं वेगळं काही वागला आहे किंवा मला असं काहीतरी त्रास दिला आहे, इरिटेट केले, असं काही नाही झालेलं. मग त्या बाईसोबत असं काय झालं की तिनं हे पाऊल उचललं? हे सारखं माझ्या मनात यायचं त्या गोष्टीची. आणि परत मला भीती वाटायला सुरुवात व्हायची. तेच विचार माझ्या डोक्यात फिरायचे आणि काय वाटेल ते मनात यायचं. गोड बोलून माझा पण काहीतरी काटा काढणार असतील काय, असं काही पण मनात यायचं. पण ज्यावेळेला मी नामस्मरणावर भर द्यायला लागले, तुम्हाला खरं सांगते म्हणतात नामस्मरणात प्रचंड ताकद आहे. जी ताकद तुम्हाला कुठल्याही वाईट शक्तीपासून बाजूला करू शकता आणि जी ताकद तुम्हाला कुठल्याही वाईट परिस्थितीतनं अगदी तुम्हाला आपले एवढे वाईट कर्म असतील की आपण जाऊन नरकात पडलो तर त्या नरकातनं सुद्धा बाहेर काढू शकता, एवढी ताकद नामस्मरणात आहे असं म्हणतात त्या. तर म्हणतात मला येताना खायला वगैरे घेऊन यायचे. म्हणजे सासूबाई माझ्या काय बदाम वगैरे हे ते त्यावेळेला आत्ता हे खूप लोक हे करतात, त्यावेळेला माझ्या सासूबाई सगळं ते पाठवून द्यायच्या म्हणल्या की खायला वगैरे तिला घेऊन जा म्हणून ते. आणि ते घेऊन यायचे म्हणले खायला वगैरे, काजू बदाम सहित सगळं असायचं म्हणले आमच्या त्यावेळेला. कुठलं खायला प्यायलासुद्धा मला कधी कमी केलेलं नव्हतं. मी काय खोटं काहीच सांगण्याची गरज नाही म्हणतात. आणि ते यायचे, पण मला का कुणास ठाऊक त्यांची राग यायला लागलेला होता, घृणा वाटायला लागली होती त्यांच्याबद्दल. आणि का तर एका मुलीला ह्या लेवलपर्यंत त्यांनी आणलं आहे, तर काहीतरी तर तिच्या आयुष्यात झालेलं असलं पाहिजे की काहीतरी तर मोठी गोष्ट झालेली असली पाहिजे की तिनं हा निर्णय घेतला, हे वाटायचं मला. आणि तिची पोरं अशी हे झालीत, अनाथ झाल्यासारखी झालीत, तर उद्या मला जर मूल झालं आणि माझ्याबरोबर पण ह्या माणसानं नंतर काहीतरी असंच केलं आणि माझ्यावर पण ती वेळ आली तर काय करायचं? हे माझं पण मुलं अशी हे होतील, पोरकी होतील असं मला वाटायचं म्हणलं. ह्याने काय तिसरं लग्न करतील असं मला माझ्या डोक्यात यायचं म्हणलं. तर त्या गोष्टींमुळं मी इतकी घाबरायची, इतकी भीती वाटायची.
कुणाला सांगू शकत नव्हते. आईलासुद्धा जे जर कळलं होतं ना, तर आईलासुद्धा जावई म्हणून मनातनं उतरलेला होता माझा नवरा म्हणला, की एखाद्या पोरगीचं आयुष्य ज्याला पोरगी असत्या त्यालाच दुसऱ्या पोरीचं कळतंय म्हणतात. मग त्यामुळं आईला फार राग आलेला होता म्हणतात, की एखाद्या पोरगीने एवढा मोठा डिसिजन घेतला आहे ह्यांच्या बाहेरच्या प्रकरणामुळं, कोणतरी बाई घरात आल्यामुळं तर त्यामुळं का नाही आईला पण ते हे व्हायचं. पण जावई असल्यामुळं ती काही हे करायची नाही, दाखवून द्यायची नाही. तर मग म्हणतात अशामध्ये माझी डिलेव्हरीची तारीख वगैरे आली आणि आता कधी पण डिलेव्हरी होणार आहे असं ज्यावेळेला समजलं म्हणल्या, त्यावेळेला मग मी त्या काकूंकडे वगैरे सारखी जायची. त्यांची मुलगी त्यानंतर गेली म्हणतात लगेच, म्हणजे तिच्या थोडे दिवस राहिल्यावर नंतर ती गेली. पण मी त्या काकूंकडे जायची म्हणल्या आणि त्यांनी कायम प्रत्येक वेळेला मला धीर दिला. त्यांनी जीवनाचा रस्ता मला त्या आई-वडिलांनी जन्म दिला, पण जीवनाचा रस्ता जो चांगला माझ्या आयुष्याचं कल्याण करणारा तो रस्ता त्या काकूंनी दाखवला. आई-वडिलांनी एवढेच त्यांचे पण उपकार, की मला आईंच्या मार्गात त्यांनी आणलं म्हणतात. आणि तर मी ज्यावेळेला त्यांच्याकडे जायची त्यावेळेला एवढं चांगलं मला त्यांनी सांगायच्या. त्या म्हणायच्या, "अशी सेवा कर, तशी सेवा कर, बाकी काही तू मनात आणू नको. आईंना रोज तुला जास्त फुलं नाही जमली तरी चालेल, एक फूल घाल आईंना आणि ह्या फुलाचा जसा सुगंध आहे तसा माझ्या आयुष्यात सुखाचा सुगंध येऊ दे, असं म्हण आईंना." असं म्हणायच्या. रोज एक फूल आईंना अर्पण कर आणि दिवा लावायचा, नामस्मरण करायचं. नामस्मरण करताना दिवा लावलेला असला तर खूप चांगलं असं त्या कायम सांगायच्या म्हणल्या मला. दिवा लावायचा आणि नामस्मरण करायचं, देवापुढं दिवा लावायचा, आईंपुढं वगैरे, आणि नामस्मरणाला सुरुवात करायची. माझं आणि माझ्या लेकीचं सगळं जर काय कशावर असेल तर आईंची जी त्यांच्या घरात दुसरी कुठली सेवा घडत नव्हती म्हणतात, फक्त नित्योपासना. आणि त्यांनी मंदिरात पण जास्त कधी जात नव्हते म्हणले. म्हणजे त्यांनी जिथं जात होती तर तिथं त्यांची म्हणजे ते कुठल्यातरी मंदिरात काहीतरी जिथं होतं आईंचं इथं, तर तिथं त्यांची भांडणं झालेली होती म्हणतात. भांडणं म्हणजे मतभेद झालेले होते. त्यांच्याकडनं हे काढून घेतलेलं होतं म्हणतात. म्हणजे मंदिरात त्यांनी काहीतरी प्रमुख वगैरे काहीतरी असल्यासारखं होते आणि ते त्यांच्याकडनं काढून घेतलं असं काहीतरी झालेलं होतं म्हणतात. आणि त्यामुळं मग ते त्या मंदिरात जातच नव्हत्या म्हणल्या. त्यांच्या घरात फक्त नित्योपासना व्हायची म्हणल्या, फक्त नित्योपासना. आणि बाकी दिवसभर नामस्मरण. त्यांनी काही जे पण करत असतील ते नामस्मरण करत. मग त्या मला म्हणायच्या म्हणल्या, बाकी कुठलीही माझ्याकडनं सेवा घडत नाही. तर खूप लोकं खूप सेवा करतात आईंची, पण माझ्याकडनं, माझ्या मुलीकडनं फक्त नित्योपासना. आमच्या घरात फक्त नित्योपासना. माझे मिस्टर पण नित्योपासना करतात, मी पण नित्योपासनाच करते, माझी मुलगी, जावई फक्त नित्योपासना करतात आणि नामस्मरण खूप जास्त करतात. ह्या 2 गोष्टींवर आमचं घर उभं आहे. मी तुला खरं सांगते, नामस्मरण कर, इतकी ताकद आहे मोठी त्याच्यात, तुला कळणार नाही म्हणतात. आणि म्हणतात ज्यावेळेला माझी मग डिलेव्हरी आली, डिलेव्हरीचं माझं दुखायला लागलं. ओम नमः शिवाय ज्यावेळेला मी सुरुवात केली म्हणायला म्हणतात, मला दवाखान्यात नेलं. खूप लवकर माझी डिलेव्हरी झाली म्हणतात. मला असं जास्त त्रास पण त्यावेळेला जाणवला नाही. वय पण माझं कमी होतं, त्या पण गोष्टी होत्या, त्यामुळं फटकन हे झालं. आणि एकदम व्यवस्थित झाले माझी डिलेव्हरी वगैरे. मुलगी माझी व्यवस्थित झाली म्हणतात. सगळं एकदम कसं झालं तेच कळलं नाही म्हणतात. डिलेव्हरी वगैरे झाली आणि मुलगी झाली म्हटल्यावर आई पण हिरमुसली आणि मला वेगळंच टेन्शन. मला माझ्या नवऱ्यानं डिलेव्हरी झाल्या म्हणून सांगितल्यावर लगेच माझा नवरा आला म्हणले, सासू आली. माझ्या नवऱ्यानं मुलीला घेतल्यावर सुद्धा माझं अंग हे व्हायला लागलं म्हणला आणि त्याच्या हातातनं ओढून घेऊ का काय असं वाटायला लागलं म्हणला. आणि हे सगळं माझ्यासोबत घडतं आहे म्हणून मी आईंनाच प्रार्थना करायची, आई मला ह्यातनं बाहेर काढा, एकतर त्याला कुठंतरी चांगल्या मार्गाला लावा, नाहीतरी म्हणजे माझ्या मनातनं तरी ह्या गोष्टी काढा, असं मी सारखी प्रार्थना करायची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्या बेडवर पडूनसुद्धा मी ओम नमः शिवाय म्हणत होते म्हणल्या.
निघताना घरातनं मला कळा येत होत्या, हे होत होतं, तरीसुद्धा ओम नमः शिवाय म्हणत होते. म्हणलं मी किती मला त्रास झाला तरीसुद्धा ओम नमः शिवाय हे सोडलं नाही मी म्हणलं म्हणायचं. आणि मुलगी झाली त्याच्यानंतर घरी ज्या वेळेला गेले त्यावेळेला जी भीती मला वाटत होती म्हणल्या ती तेवढी जाणवेना म्हणल्या. म्हणजे घरून निघताना, आईकडून निघताना असं वाटायला लागलं परत मला आता त्या घरी जायचं आहे. मला भीती वाटायला मला प्रचंड भीती वाटत होती म्हणल्या आधी. मी ज्यावेळेला ते ऐकलेलं आणि मी 1 महिनाभर घरात काढलं. ते कसं काढलं ते माझं मलाच माहिती म्हणलं. पण त्याच्यानंतर मी नामस्मरण करतच ज्यावेळेला घरी आले, तर मला तेवढी भीती वाटेना म्हणल्या घरात आल्यानंतर. आणि मला हे स्वतःलाच जाणवायला लागलं, की माझी भीती थोडी कमी झालेली आहे. मग माझ्या मुलगी झाली तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर असे कुठले भाव नव्हते वाईट. नाहीतर मुलगा झाला नाही, हिला मुलगी झाली. खूप चांगलं बारसं केलं, हे केलं. सगळ्या गोष्टी सगळ्या चांगल्या झाल्या. म्हणजे मनात मला जे काहीतरी वेगळं वाटत होतं, तर ते पण काही जाणवेना. की म्हणजे मनात म्हणजे माझ्या स्वतःच्या मनात मला असं जे वाटत होतं की तिथं गेल्यावर असं होईल काय, तसं होईल काय, म्हणजे बाळंतीण आहे मी. तर काही पण येतं ना मनात म्हणल्या की इकडं अशा वाईट ठिकाणी जायचं नसतंय बाळंतिणीनं ते असं म्हणतात. तर कुठल्या ठिकाणी तिनं करून घेतले आणि मी तर तिथंच राहणार, माझ्यावर काहीतरी हे होईल का, असं मला जे वाटत होतं. तर त्या सगळ्या गोष्टी नामस्मरणानं माझ्या कमी झाल्या म्हणल्या. फक्त नामस्मरणानं खूप ताकद आहे म्हणल्या नामस्मरणात. त्यावेळची माझी मनाची कंडिशन आणि जे माझं नामस्मरण चालू होतं त्याच्यात मला स्वतःला जे बदल जाणवत होते ते शब्दातसुद्धा सांगता येणार नाहीत म्हणतात. त्या कुठल्या सिच्युएशनमध्ये मी होते, कुठल्या ह्याच्यात मी वावरत होते, मनात काय काय येत होतं की माझ्यावर काय हे होईल काय, माझ्या मुलावर काहीतरी हे होईल काय, ह्या माणसाच्या करणीमुळं तिचं इथंच कुठंतरी काहीतरी असेल काय आणि माझ्यावर ते हावी होईल काय. आणि डिलिव्हरी झाल्यावर तर बायकांना बरेच प्रॉब्लेम सुरू होतात. तर मला असं वाटायचं की मला काहीतरी होणार काय आणि माझ्या मुलाला काहीतरी होणार काय. तर ते ज्यांना त्या सिच्युएशनमधनं ज्यांनी जातात ना म्हणतात त्यांनाच माहिती की ती काय अवस्था होत असेल. खूप भयानक आहे म्हणतात ती गोष्ट. आणि मी त्या घरात राहून 1.5-2 महिने म्हणजे 1-1.5 महिना जे परत काढलेलं होतं, त्यावेळची माझी परिस्थिती आणि नामस्मरण वाढवल्यानंतर मी बाळंतीण होऊन घरी आल्यानंतर त्यावेळची माझी परिस्थिती ही मला जाणवायला लागली होती. त्यामुळं आईंवरचा विश्वास खूप जास्त दृढ झाला म्हणतात. मला जाणवायला लागलं होतं मी किती निडर झाल्या किंवा माझ्या मनातनं तसले विचार सगळे बाजूला व्हायला लागलेले आहेत. मी धाडसी व्हायला लागले किंवा असं काही नाही आहे असं मी जे स्वतःला समजवायला लागले म्हणल्या. आणि ते मला हे झालं म्हणल्या. आणि त्याच्यामुळं मला म्हणजे माझं मी तरी स्थिर व्हायला लागले की भीतीनं असं ग्रस्त होऊन त्या मुलावर पण परिणाम झाला असता, त्या माझ्यावर पण परिणाम झाला असता. तो फार कमी झाला. फार नव्हे, तो बंदच झाला म्हणलं पाहिजे म्हणतात. खूप बदल झाला म्हणतात माझ्यात, खूप बदल. आणि मग मी तुम्हाला काय सांगू म्हणतात, त्या काळात म्हणजे दुसरं काहीच नाही, काम करणं आणि नामस्मरण. सासूबाईसुद्धा म्हणायला लागल्या अलीकडं आल्यापासून फार शांत पण चांगलं राहायची तो म्हणल्या माझ्याबरोबर, अगदी चांगलं. सासू पण माझी, सासरे पण, कधी त्यांनी किरकिर नाही केली किंवा काय केली नाही माझ्यासोबत. काय असेल ते मग मला माहीत नाही म्हणल्या, पण ते तसं होत होतं. आणि मग म्हणतात माझ्या मुलीचं बारसं आलं. बारशाच्या वेळेला सगळ्यांना बोलवलं गेलं. सगळं बारसं पण खूप छान केलं. माझ्या आईवडिलांना त्यांनी खूप चांगलं हे केलं. माझ्या आईवडिलांनी पण दागिने वगैरे, मुलाला पण खूप सगळं चांगलं वगैरे आलं, हे झालं मुलीला माझ्या. आणि मग मला खरं राहून सारखे मनात विचारायचे की मग तिनं असं का केलं, हे त्यांनी दाखवायला लागल्यात, हे खोटं मला दाखवायला लागल्यात आणि थोड्या दिवसानं माझ्यावर पण काहीतरी येणार काय, असं जे वाटत होतं. तर म्हटल्या ती शंकासुद्धा आईनी माझी मिटवली. 2 महिने मी नामस्मरण तिथे गेल्यावर पण खूप जास्त करत होते. आणि एकदा म्हणतात आमची समोरच्या ज्या आहेत म्हणजे सासरमध्ये जी समोर राहायला आहेत म्हणतात, तर त्यांनी बोलवलेलं होतं म्हणतात, सवाष्णी होत्या त्यांच्याकडं.
आणि बारसं वगैरे झाल्यानंतर 2 महिन्यांनी त्यांनी मला बोलवलेलं होतं म्हणतात सवाष्ण म्हणून. तर सासूबाई म्हटल्या, "अहो तिला नाही आता उपवास वगैरे तिला हे होणार नाही, 12 वाजता तर आम्ही ते जेवण हे करणार आहे," म्हटलं, "ठेवणार आहे." तर तोपर्यंतच आणि तोपर्यंत आणि केळी वगैरे त्यांनी पण आणून दिलेली होती. म्हटलं असू दे हो आता हे करू. आणि मग मी सवाष्ण म्हणून मी गेलेले होते म्हटलं. त्या दिवशी शुक्रवार होता आणि नामस्मरण माझं प्रचंड चालूच होतं म्हटल्या. नामस्मरण अगदी श्वासागणिक जर झालं ना म्हटल्या, तर आयुष्यात कुठली गोष्ट आपल्या आयुष्यात कमी पडणार नाही म्हटल्या त्या. इतकं आणि ज्याला आपण त्रासात असतोय, भीतीत असतोय किंवा काहीतरी संकट येणार आहे असं वाटत असते ना, त्यावेळेला नामस्मरणावर आपला जास्त भर होतोय म्हटल्या. आणि माझं तेच होतं, त्यामुळं नामस्मरण भरपूर झालं म्हटल्या. भरपूर म्हणजे ते विचारच म्हणजे मी तर विचारच केला नाही, की आयुष्यात मी एवढं कधीतरी नामस्मरण करेन. एवढं नामस्मरण झालेलं म्हणतात माझ्याकडून. तर सवाष्ण म्हणून मी ज्यावेळेला गेले म्हटल्या, तर त्यावेळेला तिथं जेवताना वगैरे "बाळ बरं आहे का?" ते एक बाई मला विचारली म्हटल्या. तर "होय बरं आहे." आणि 2-3 बायका कुजबुजत होत्या, हे करत होत्या. म्हणजे मी कधीच बाहेर नव्हते. बारशाला वगैरे शेजारचे आलेले होते, पण आमच्या घरी कोण कसं काय बोलतील. तर ज्यावेळेला त्यांची कुजबूज वगैरे चालू होती, मला न राहवून मी विचारलं म्हटलं एका बाईला, की "माझी जी सवत होती ना, तिनं हे करून घेतलेलं होतं का? फास लावून घेतलेला होता का?" तर ती म्हणली, "तुम्हाला कोणी सांगितलं?" तर "नाही मला कळलं हो, पण का?" तर त्यावेळेला त्यांनी मला बोलले म्हटल्या, की "अगं तसं काहीच नाही आहे," म्हटल्या. "त्या होतं म्हणजे त्यानं जी चूक केली, त्या चुकीची शिक्षा त्यानं फार भोगली," म्हटल्या. की आई-वडिलांनी त्याला घराच्या बाहेर काढण्यापर्यंत हे केलं. लोकांनी ते थांबवून हे केलं. त्याच्यानंतर पण तिच्या मानसिकतेवर परिणाम झालेला होता. त्यामुळं तिनं स्वतःचं तसं करून घेतलं. पण तिला घरातून असं काय किंवा त्यानं कधी तिला टॉर्चर केलं आहे किंवा त्यानं कधी तिला हे केलं आहे. मग मी त्यांना विचारलं म्हटल्या, की त्या बाईच्या पायात त्यांनी शेतजमीन वगैरे पण घालवलेली होती ना, तर कुणी सांगितलं असलं काहीतरी म्हटल्या त्या मला. आणि त्यांनी जे मेन ज्यांच्या घरात सवाष्ण होते, त्यांना म्हटल्या, "होय हो, त्या महेशनं शेतजमीन वगैरे घालवलेली त्या बाईच्या पायात ती मध्ये एकदा आलेली ती." तर "हे कोणी सांगितलं आहे? तसलं काय तेवढं करणारं पोरगा आहे ते. ते उगीच कुठल्यातरी नादानं ते चुकीच्या ह्याला गेलं, त्याचं पाऊल एक चुकीचं पडलं. आम्ही आयुष्यभर त्याला बघतोय, तसलं पोरगं नाही आहे ते." असं ज्यावेळेला त्यांनी म्हटल्या, माझ्या मनावरचं कितीतरी ओझं म्हटल्या कमी झालं. आणि मला ही पूर्ण खात्री आहे, की माझ्याकडनं जे एवढं नामस्मरण घडलेलं होतं, त्या नामस्मरणाची ती हे होती, ते फळ होतं मला दिलेलं आईंनी, असं म्हणतात त्या. आणि त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या म्हणतात, की ते सगळे माझ्या घरच्यांच्या म्हणजे बद्दल चांगलं आणि माझ्या जे सवतीनं करून घेतलेलं होतं. तर सगळ्या तिथं ज्या बायका होत्या, तर त्या प्रत्येक मला हेच म्हणल्या, की "नाही, तिला कधीही त्रास नव्हता आणि झाली त्याच्याकडनं ती चूक, ती त्याच्या वडिलांनीसुद्धा ती मान्य केलेली होती आणि त्याच्या वडिलांनी म्हटले, की माझी मुलं, माझी नातवंड आणि माझी सून ह्या घरात राहील, तू ह्या घरातनं निघून जा." हे आमच्या समोर झालेलं आहे. इथं तसं कधीही त्या सासूला किंवा त्या सासऱ्याला नावं ठेवण्यात जागा नाही त्याच्याकडनं. आणि ते पोरगं तर आधीपासून तसं नव्हतं, पण त्याचं पाऊल चुकीचं पडलं पण त्यानं ते लगेच सावरलं. आणि त्यानं ती बाई घरात आणली नव्हती. ती बाई स्वतःहून, तिला पैसा मिळायचा ज्यावेळेला त्याला ते लक्षात यायला लागलं, त्यानं तिथं म्हणजे त्या बाईकडे जाणं ज्यावेळेला बंद करायला केलं घरच्यांना हे झाल्यावर तर त्यावेळेला ती बाई घरी आली होती मुद्दाम म्हणल्या. अशा बायका मुद्दाम घरी येतात घरच्यांना काहीतरी हे करण्यासाठी. आणि तर त्यावेळेला सुद्धा त्याच्या वडिलांनी कितीतरी भांडण करून त्याला घरातनं बाहेर काढायसाठी मग शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी त्यांना अडवून, "अहो त्याच्याकडनं झाली चूक, तो परत करणार नाही म्हणतोय." आणि त्यानं बायकोची माफी मागितली, सगळ्या लोकांसमोर त्यानं माफी मागितली. परत मी कधीच असलं काही हे करणार आणि कधी केलं पण नाही त्यानं परत. पण हे त्याच्या बायकोनं जे करून घेतलं ना,
ते तिचंच आयुष्य तिनं म्हणजे संपवून घेतलं. त्याचं कधीच त्यात काही चूक नव्हती. त्या पोराची म्हणजे त्यानं झाली चुकी, पण तिनं मानसिकतेवर तिच्या फार परिणाम झालेला होता आणि तिनं ते तसं करून घेतलं म्हणलं. पण ह्याच्या आधी पण आता तिला 2 मुलं झालेली होती. मुलं एवढी मोठी झालेली होती म्हणल्या. कधी आम्ही बघायला नाही म्हणल्या, की त्यानं कधी वाईट वागलेलं, इथनं जाताना त्यानं कधी वाईट वागलेलं. पण वाईट संगतीला लागल्यावर कधीतरी असं होतंय, असं ज्या वेळेला बायका सांगायला लागल्या तिथल्या, त्यावेळेला मला असं झालं होतं म्हणल्या, की कुठली तरी देवी येऊन मला सांगायला लागल्या आणि ते आईच होत्या म्हणल्या, की सवाष्ण म्हणून मला बोलवले आणि मला ह्या गोष्टी कळतायत. माझ्या मनावरचं कितीतरी महिन्यांचं दडपण माझ्या नामस्मरणानं ते घेतलेलं होतं म्हणल्या. ते दडपण घालवलेलं होतं आणि ज्या गोष्टीची मला भीती होती, मला माझ्या मुलीलासुद्धा माझ्या नवऱ्याच्या हातात देताना भीती वाटायची म्हणल्या. आणि मी इकडं तिकडंसुद्धा म्हणजे मला जायची नाही त्याच्या हातात जर मुलगी दिली तर. असं म्हणजे काय वाटेल ते मनात यायचं म्हणल्या. तर ह्या ज्या गोष्टी होत्या ना, ह्या सगळ्या मागं फिरवण्यासाठी म्हणल्या आईनी ही जुळवणी करून आणली होती. माझ्याकडनं जे नामस्मरण घडलं, त्या नामस्मरणाची ही पोचपावती होती, की तुझ्या मनावरचं सगळं दडपण निघून जाऊ दे. आणि मग मला इतकं हायसं वाटलं त्या दिवशी मी ज्या वेळेला तिथनं प्रसाद घेऊन निघले, की आईनी खूप मोठा प्रसाद दिलेला होता म्हणला मला तो जे सवाष्ण म्हणून मी गेलेले होते, तो प्रसाद आईंनी दिलेला होता आणि तो खूप मोठा होता. पोट भरण्याबरोबर माझं मनसुद्धा भरलेलं होतं. माझं मन समाधानानं भरलेलं होतं म्हणल्या. आणि मी ज्यावेळेला घरात आले, त्यावेळेला मी ठरवलं म्हणल्या, की इथं जरी काही म्हणजे कधीच मला तसं जाणवलं नाही म्हणल्या. उगीच मी काही बोलणार नाही तसं खोटं-नाटं. तर मला कधीही तिथं म्हणजे आधी कधी मला वारले वगैरे माहिती होतं, पण कशानं वारले काय माहीत नव्हतं. पण मला कधीही जाणवत नव्हतं तसलं काय किंवा कधीही काय कुठली भीती वाटत नव्हती. पण ज्यावेळेला हे असं कळलं, त्यावेळेला मात्र मला भीती वाटायला लागलेली होती. आणि मग मी ठरवलं, की प्रत्येक आपलं जे घर आहे, प्रत्येक जी रूम आहे, तिथं प्रत्येक ह्याच्यात नामस्मरण घडलं पाहिजे. इथं काही म्हणजे माझ्या घरात ह्या आता मला कुठली वाईट हे नको आणि मला म्हणजे जे पण घडलं तिच्याबद्दल पण वाईट वाटलं. एक बराच वेळ आणि ह्या गोष्टी होतात ज्यावेळेला आपण गुरुमार्गात येतो आहे, आपण ज्यावेळेला जास्त नामस्मरणाकडे वळतो आहे, त्यावेळेला आपलं मन कुठंतरी म्हणजे आपण म्हणतो आहे ना, दयाद्र दृष्टी असताना ती थोडीशी जागृत व्हायला लागतात. मला खूप वाईट वाटायला लागलं तिच्यासाठी सुद्धा, की तिला का नाही चांगली बुद्धी दिली देवानं वगैरे, की तिचं पण आयुष्य कुठंतरी चांगलं झालं असतं असं वाटायला लागलं. पण मला माझ्या त्या संसारात आता चांगलं हे करायचं होतं म्हणल्या. आणि मग मी माझ्या मनातलं सगळं जे मळब होतं ते मग माझी फक्त प्रार्थना चालू झाली. सगळीकडं मी नामस्मरण करायची, सगळ्या रूममध्ये बसून नामस्मरण करायची. सासूला त्यांनी सांगितलेलं होतं मी तिकडे गेल्यावरती मला हे दिलेलं आहे त्यांनी काहीच आक्षेप घेतला नाही, कर म्हणल्या. आणि मी सगळ्या खोल्यांमध्ये बसून नामस्मरण करायची. कधी मी इथं बसून नामस्मरण करायची, कधी त्या म्हणजे रोज वेगवेगळ्या खोलीमध्ये बसून मी नामस्मरण करायची म्हणल्या. का तर माझ्या नामस्मरणाची ताकद मला म्हणजे कुठं जरी घरात बसून तुम्ही नामस्मरण केलं तर ते पूर्ण घराला लागत असते. पण एक माझ्या मनाची समजूत म्हणल्या, त्यामुळे मी प्रत्येक खोलीत बसून एक दिवशी नामस्मरण करायची, असं करायची म्हणल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना म्हटल्या खूप पॉझिटिव्हिटी मला स्वतःला जाणवत होती. नामस्मरणात खूप जास्त ताकद आहे म्हणतात त्या. आणि मी हेच फक्त सारखं मागत होते, की हे जे ड्रिंक त्यांनी अधूनमधून कधीतरी करून येतात ते आई आता मला नको आहे, ते बंद. त्याच्यानंतर 2-2.5 वर्षानंतर माझ्या मिस्टरांची आपोआप सुटली म्हणतात. जे पीत होते दारू अधूनमधून कधीतरी, ते 2-2.5 वर्षात होत होतं म्हणल्या, प्यायचे वगैरे हे करायचे. पण 2-2.5 वर्षानंतर मात्र तो त्यांचा पूर्ण त्रास कमी झाला म्हणला. कधी म्हणजे त्याच्यानंतर 2-2.5 वर्षानंतर, का तर तोपर्यंत माझी सेवा तेवढं आईंनी करून घेतली म्हणतात. आणि त्याच्यानंतर मात्र माझ्या मिस्टरांची दारू सुटली म्हणतात. आज तागायत परत त्यांनी कधीही दारू घेतली नाही म्हणतात.
तर ह्या ज्या गोष्टी असतात ना म्हणतात, हे जे अनुभव येतात ना असे, तर ते इतके आईंच्या जवळ घेऊन जातात की असं वाटतंय ही माऊली आपलं सगळं चांगलं करणार आहे आणि हे पायच आपल्या आयुष्याचं म्हणजे सार्थक करणार आहेत. तर त्यामुळं ते कधीही नाही सुटावे. मुलगा झाला त्याच्यानंतर म्हणतात मला सगळं व्यवस्थित झालं. मुलांचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आमचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. काही कुठल्या गोष्टीची म्हणजे आता फक्त एवढंच आहे म्हणतात, की शरीर व्यवस्थित आता थोडे आजार लागायला सुरुवात झालेली आहे म्हणतात आणि ते आजार कधी माहिती नव्हते त्यामुळं आता जरा हे वाटतं, की बाबा आजारी पडलं नव्हतं कधी ह्याच्या आधी कधी जास्त हे होत नव्हतं. तर आता थोडं आजारी वगैरे पडलं, की थोडं नर्वस फील होतंय म्हणतात. पण आता शेवटी शरीर आहे म्हणतात, आता ते थकायला लागलेलं आहे त्यामुळे थोडंफार व्याधी सुरू होणार. पण शरीर निरोगी राहून आईंनी हे करावं. खूप मोठे काय असं नाही, पण म्हणतात छोटे-मोठं जरी मला आजारी पडलं, हे झालं तर ते नर्वस वाटतंय, की बाबा नको, आजार नको, आपण निवांत नामस्मरण करून निवांत शरीर चांगलं ठेवून आईंची सेवा करावी एवढी इच्छा आहे म्हणतात. आणि शरीरं आता चांगली राहू देत आणि आम्ही सगळे निरोगी राहू दे एवढी आईंच्या चरणी प्रार्थना आहे. निरोगी राहून निरोगी शरीर आणि मनानं सेवा घडावी ही आईंच्या चरणी आता प्रार्थना आहे म्हणतात. बाकी सगळ्या गोष्टी आईंनी मुलाचं चांगलं केलं, मुलीचं चांगलं केलं, सगळं चांगलं केलं म्हणतात. ज्या गोष्टी वाटत होत्या त्या गोष्टींचं असं आईंनी निरसन केलं माझ्या शंकांचं म्हणतात. तो खूप सगळ्यात मोठा अनुभव होता असं म्हणतात त्या. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.